नमस्कार, माझे नाव दुर्वा श्रीराम तुपे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबोडी. मी माझ्या सादरीकरणाला सुरुवात करते. आपण गडसर केला गड्यांनो, आपण गडसर केला. ओ ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवबाच्या खडतर वाटेवरले पाय घोडजे जाहले, शिवबाच्या खडतर वाटेवरले पाय घोडजे जाहले. एक जन्मी हजार जन्मांचे भाग्य त्यांना लाभले, एक जन्मी हजार जन्मांचे भाग्य त्यांना लाभले. वैराग्याचा शोक न केला लालसाना कीर्तीची, वैराग्याचा शोक न केला लालसाना कीर्तीची. स्वामी निष्ठा हे तुझ्यांचे लौकिक, ऐसे आम्ही मावळे, ऐसे आम्ही मावळे. हे हे मावळ आम्ही, वादळ आम्ही, अर मरणाचा विकाळ आम्ही. रणमस्तांची जाता मुची, अर अभ्या कोणाला धावतो र. लगीन हे तलवारीशी, नात हे मातीशी. भाकर सरणावरची, रोजर खायाची. रातचा राजा तोर, आम्ही हात रतयाचा. शिवबारज 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 राजार, शिवबारज 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 राजार. नमस्कार, मी मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. नाही म्हटलं तर आज दिवाळी होऊन गेली. तुमच्या गड किल्ल्यांची तयारी अगदी झक्कास होती बरं का. काय मस्त किल्ले तयार केले होते तुम्ही. लख प्रकाश, रोषणाई, आणि या रोषणाईत तुम्ही कीर्तिताई फळे यांनी व्हिडिओ शूटिंग करायची आहे. तुम्ही तयार केलेले किल्ले अगदी दिमागात उभे होते बरं का. आमचे किल्ले असतील कुठेतरी काळोखात, स्वतःचं तोडकं मोडकं असतं तर टिकीत. पण काही म्हणा, स्वराज्यासाठी उभारलेल्या त्या गड किल्ल्यांची ज्योत दिवसेंदिवस विझत चालली आहे, किंबहुना विझलीच आहे. दिवाळीत खोटे किल्ले तयार करून त्यावर खोटे मावळ उभा करता. अरे जिवंत हाड माणसांच्या मावळ्यांनो, इतिहासाचे साक्षीदार असलेले, स्वराज्याचे दागिने असलेले या गड किल्ल्यांचे संरक्षण आपल्याला करता येऊ नये. नाही, चुकलंच माझं, माफ करा. किल्ले हे स्वराज्याचे दागिने तर आमच्यासाठी होते, तुमच्यासाठी तर ते लव्हर्स पॉइंट, पिकनिक पॉइंट, 35च्या अड्डे झालेत नाही का. अरे भला माणसांनो, शिवाजी महाराजांसारखा महापुरुष अवघ्या विश्वात कोणी नसेल. रयतेला सुखी करणारा, स्त्रियांचा आदर व सन्मान करणारा, सर्व धर्मांना समानतेने वागवणाऱ्या नव्या युगाचा आरंभ करणारा युगंधर म्हणजे माझा शिवबा. माझ्या शिवबानं अशा प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध केली. महाराजांच्या मृत्यूशिवाय अशी एकही गोष्ट नव्हती जिचं नियोजन महाराजांनी केलं नाही. हे अचूक नियोजन, माणसाची पारख आणि विचारात चांगलेपणा जोरावर महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. तुम्ही नियोजन करता ना, तुमच्याकडे नियोजन आहे महाराजांच्या जयंतीचं, महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं. त्यावेळी तर महाराजांची आठवण सर्वांना फार येते बरं का. इतर वेळी तर महाराज कोणाच्या ध्यानी मनी नसतात. हल्ली महाराजांची आठवण तर जास्तीत जास्त सलूनमध्येच काढली जाते. प्रत्येकालाच महाराजांसारखी दाढी मिशी हवे, प्रत्येकालाच महाराजांसारखं दिसायचं आहे. अरे पण महाराजांसारखं दिसण्यापेक्षा महाराजांसारखे विचार असणं महत्वाचं आहे. एवढं साधं गणित आपल्याला कळू नये. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते जिजाऊमासाहेबांच्या संस्कारामुळे, त्यांच्या शिकवणीमुळे. आणि आज घराघरात शिवबा जन्माला घालणाऱ्या जिजाऊ कुठे दिसत नाही. त्या गुंतल्यात व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या चक्रात. त्या भेटतात पार्लर आणि पार्टीजमध्ये. त्यांचा वेळ जातोय शॉपिंग आणि गॉसिपिंगमध्ये. दुर्दैव आहे रे बाबा, खरंच दुर्दैव आहे. आणि दुसरीकडे तर आम्ही महासाहेबांना जन्माला जीव देत नाही. त्या कळीची फुलने आधीच गर्भातच हत्या करून टाकतो. आणि अगदीच जन्माला आली तर तिला जिवंतपणी नरक्यातनं देतो, नरक्यातनं. आणि पुन्हा तोडवर करून बोलतो, महाराज पुन्हा जन्माला या, महाराज पुन्हा जन्माला या. महाराजांच्या सवंगडी जीवाला जीव देणारे होते. या निष्ठावंत स्वयंभक्त मावळ्यांच्या जोरावरच महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. पण आज इथे प्रत्येकालाच महाराज बनायचंय, कोणालाच महाराजांचा मावळा बनायचं नाही. घरात, गाडीवर महाराजांच्या
महाराज पुन्हा जन्माला या. ज्या गड किल्ल्यांवरती मावळ्यांची डोकी फुटली तिथे आज बाटल्या फोडता तुम्ही. ज्या गड किल्ल्यांवरती मावळ्यांचे रक्त सांडले तिथे आज दारू सांडता तुम्ही, सिगारेट ओढता आणि पुन्हा तोंड वर करून बोलता महाराज पुन्हा जन्माला या, महाराज पुन्हा जन्माला या. हे सगळं चित्र पाहिलंच ना तुम्ही. मला आठवण होते माझ्या बाजीची, मुरार बाजीची, तानाजीची. मला आठवतो माझा शिवा आणि जीवा. स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्या वीरांचं. अहो जगाला हे वाटावा असं स्वराज्य स्थापन केलं त्या वीरांनी. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास घडला. पण हाच इतिहास आता इतिहास जमा होणार की काय अशी भीती वाटू लागली आहे. अजूनही वेळ गेलेली आहे. ज्या उत्साहाने दिवाळीत किल्ले तयार करतात त्याच उत्साहाने महाराजांनी उभारलेल्या या गड किल्ल्यांचे संरक्षण करा. ते एकटे आहेत त्यांना सोबत द्या. शेवटी माझ्या प्रत्येक मावळ्याचं आयुष्य सांगेन कसं जगावं आणि कसं मरावं. 62 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. ढाण्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. शत्रूंच्या छावणीत घुसून छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. गड्यांनो, मावळे म्हणून तुमचा खूप अभिमान वाटतो जेव्हा तुम्ही स्वराज्याचे दौलत असलेले हे गड किल्ले स्वच्छ करता, त्यांचं संवर्धन करता. कारण हे जर पुढच्या पिढीने बघायलाच मिळालं नाही तरी शिवाजी महाराजांना एखादी दैवी शक्ती मानून त्यांचं पूजन करत राहतील, त्यांच्या कार्याचे अनुकरण करणार नाही. शेवटी जाता मी एवढंच म्हणेल, कोण म्हणतं शिवबा नाही, कोण म्हणतं मावळे नाही. कोण म्हणतं शिवबा नाही, कोण म्हणतं मावळे नाही. शक्य नाही तसं जाणं. राष्ट्रप्रेमाच्या वटवृक्षाची मग हलतात तरी कशी पानं. आपल्या तनमनातील शिवबाला जाग करा. जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, अरे जरा मोठ्याने बोला की मग. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. यानंतर